पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरदार चालू आहे. प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि अगदी शेवटच्या टप्प्याला सुद्धा काही पक्षांनी आपले उमेदवार अजूनही गुलदस्त्यात ठेवलेले आहेत. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये ज्या पक्षाची सत्ता गेले कित्येक वर्ष कस धरून राहिलेली आहे, तो भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार पुण्यामधले जाहीर करण्यात आलेले आहेत. अनेक उमेदवारांना तिकिटे देण्यात आलेली आहेत आणि त्यामधलेच एक जो प्रभाग क्रमांक 41 जो नेहमी चर्चेत राहिलेला आहे, कारण प्रत्येक पक्षाचा इच्छुक उमेदवार इथला तितकाच दमदार आहे. आणि याच प्रभाग क्रमांक 41 म्हणून ज्यांच्या नावापुढे जनसेवक हा शब्द, ही जशी की पदवी म्हणू शकतो आपण, जी लोकांनी दिलेली आहे, तो शब्द कायम त्यांच्या नावापुढे नेहमी लागलेला असतो, असे अतुलदादा तरवडे जे भारतीय जनता पार्टीची एक जबाबदारी या प्रभागातून आपल्या पाठीमागे घेऊन नेहमीच काम करत आलेले आहेत. त्यांच्या पाठीवरती आता नगरसेवक पदासाठी उमेदवारीची एक जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. अर्थातच पक्षाचं त्यांना तिकीट मिळालेलं आहे या निवडणुकीसाठी. त्यामुळे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते कशा प्रकारचे उतरतात, नेमकं काय काय या निवडणुकीमध्ये होते, सगळं त्यांच्याचकडून आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम दादा, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आणि भारतीय जनता पार्टीकडून तुमचं तिकीट जाहीर झाले त्याबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूजतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. माझा पहिला प्रश्न असेल, भारतीय जनता पार्टीकडून या पक्षाकडून तिकीट मिळवणं खरंच ही खूप मोठी स्वप्न आहेत सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये, आणि याच प्रभागामधून तुमचं एक सुद्धा नाव होतं आणि बरेच इच्छुक उमेदवारसुद्धा होते. या सगळ्यामध्ये पक्षाने जबाबदारी तुमच्या पाठीमागे दिली, तर इथून पुढची या पक्षासोबतची रणनीती तुमची कशी असेल, जी निवडणुकीच्या रिंगणामध्ये नगरसेवक पदापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचवेल? नमस्कार, जय श्रीराम. खरं तर प्रभाग क्रमांक 45मध्ये ह्या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय योगेश अण्णा टिळेकर यांनी माझ्यावरती, माझ्या परिवारावरती विश्वास ठेवून खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि ह्या भागाचा भविष्याच्या काळामध्ये चांगला विकास करण्यासाठी, ह्या भागाचा कायापालट करण्यासाठी, ह्या भागातले संपूर्ण DP रोड तयार करण्यासाठी, ह्या भागातला टँकरमुक्त करण्यासाठी हा भाग आणि ह्या भागातील माझ्या उंडरी, पिसोळी, हांडेवाडी, होळकरवाडी, अवतरवाडी हा जो महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेला भाग आहे, ह्या भागामध्ये मला कॉर्पोरेशनचं पाणी पोचवायचं आहे. कॉर्पोरेशनच्या सर्व सुखसुविधा, मग रोड असतील, गल्लीतले सगळे किंवा ड्रेनेज लाईन असतील, सर्वच कामं ह्या भागामध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळं मला आता माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी पक्षाने माझ्यावर दिलेली आहे. म्हणूनच मी सांगेल की ह्या पुणे शहरामध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचा झाल्यानं आपण स्टँडिंगचे चेअरमन असतील, सभागृह नेते असतील किंवा पुणे शहराचे महापौर असतील, यांच्याकडनं जास्तीत जास्त निधी आणून आपल्या भागामध्ये सगळे DP रोड तयार करण्याचा मी त्या ठिकाणी सर्वप्रथम प्रयत्न करेन. ह्या भागामध्ये स्ट्रीट लाईट, अनेक ठिकाणी लाईटीचे प्रॉब्लेम आहेत, DP त्या ठिकाणी मी निधी मंजूर करून त्या ठिकाणी आणणार आहे. सगळ्यात की जो पाण्याचा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणींचा, त्यांच्यासाठी मी आपल्या उंडरी, होलेवस्ती, भिंताडीनगर, संपूर्ण उंडरी गावठाण आणि वडाच्या वाडीचा संपूर्ण भाग, होळकरवाडी, हांडेवाडी हा संपूर्ण जो नव्याने समाविष्ट झालेला आहे हांडेवाडी, ह्या सगळ्या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून ज्या पद्धतीनं ह्या भागामध्ये आमच्या विकासाची कामं जी मागच्या काळामध्ये झालेली आहेत, तशाच पद्धतीची भविष्याच्या काळामध्ये आपण वरच्या भागामध्ये देखील आपण करणार आहोत. ह्या भागात देखील अनेक DP रोड त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. पण मला आज भारतीय जनता पार्टीनं एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. मी एक विश्वास व्यक्त करतो की माझ्यावरती जो भारतीय जनता पार्टीनं विश्वास दाखवलेला आहे, आज ह्या भागातील 1,23,000 मतदारांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी ह्या भागातले जी काय कामं प्रलंबित आहे, ह्या भागातला जो रखडलेला विकास आहे, तो माझ्या रूपानं, माझ्या परिवाराच्या रूपानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा सुसज्ज, आणि माझ्याकडे एक व्हिजन आहे. मी युवक असल्यामुळं मला काम कसं करायचं, कशा पद्धतीने करावं लागेल हे देखील मला चांगल्या पद्धतीनं मला माहिती आहे. म्हणून मी या भागातलं
कचऱ्यापासून, पाण्यापासून, ड्रेनेज लाईन असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील, संपूर्ण रोड असतील, ह्या भागातलं सुशोभीकरणाचे गार्डन असतील, व्यायामशाळा असतील किंवा ओव्हरब्रिज असतील, अंडरपास असतील, सगळीच कामं ह्या भागामध्ये विकासाची गंगा माझ्या रूपानं मी या ठिकाणी आणायचं स्वप्न मी त्या ठिकाणी पाहतोय. अगदीच स्वप्न तर पाहताच आहे, पण निवडणुकीच्या रिंगणात उतरले म्हटल्यानंतर एक नागरिकांच्याकडून, मतदारांच्याकडून अपेक्षा असतात की आपण ज्या उमेदवाराच्या पाठीमागे राहतो त्याने काहीतरी एकतर चांगलं काम केलेलं असावं किंवा भविष्यात तर तो करणारा असावा. तुमची व्हिजन्स क्लिअर आहेत, पण आत्तापर्यंत अशी कोणती कामं तुम्ही केलीत ज्याच्या विश्वासावर लोकांनी तुम्हाला मतदान करावं असं तुम्हाला वाटतंय? खरं तर तुम्ही खूप चांगला प्रश्न मला त्या ठिकाणी विचारलेला आहे. मी कोविडच्या काळामध्ये ह्या भागातील लोकांसाठी धान्य वाटप असेल, पेशंट ॲडमिट किंवा पेशंटला आयसोलेट करण्यासाठी जी काय माझ्या कॉन्टॅक्टनं मदत करता येईल किंवा आर्थिक मदत असेल, त्या सगळ्या मदती मी कोविडच्या काळामध्ये केल्या. आपण पाहत आहात की तरवडे वस्तीपासून कृष्णानगरला जोडणारा एक रोड आहे. त्या रोडवरती तो रोड गेल्या 2 वर्षापूर्वी मी स्वखर्चानं तो रोड तयार केला आणि तो रोड मी डांबरी रोड तयार केला होता. किंवा ह्या भागामध्ये मी अनेक पावसाळ्यामध्ये 2022, 23, 24मध्ये अनेक वर्ष या ठिकाणी ह्या प्रभागातील जे रोडवरती खड्डे होते, मी खड्डे बुजवा योजना या ठिकाणी आणली होती. मी स्वतः त्या ठिकाणी असायचो. किंवा माझ्याकडं जे आता नव्याने समाविष्ट झालेली गावं आहेत, ह्यांच्यासाठी माझ्याकडं माझ्या स्वतःच्या जेटिंग मशीन त्या ठिकाणी असल्या कारणानं मी त्या ठिकाणी जेटिंग मशीन माननीय मंत्री महोदय चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून ह्या भागामध्ये जवळजवळ 6 महिने ते जेटिंग मशीनचं काम ह्या लोकांची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत त्या ठिकाणी ठेवलं होतं. आणि त्या भागामध्ये कमीत कमी 15,000 लोकांनी त्या जेटिंग मशीनचा उपयोग करून घेतलेला आहे. अनेक उपक्रम मी या भागामध्ये ह्या पूर्वीच्या काळामध्ये राबवलेले आहेत. दहीहंडीचा उत्सव असेल किंवा दिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या भागातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी ह्यासाठी मी गेल्या 2 महिन्यापूर्वी एक सुंदर असं किट बनवून, लक्ष्मीपूजनचं किट बनवून प्रत्येकाच्या घरी नेऊन देण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या सर्व टीमने त्या ठिकाणी केलेला आहे. किंवा दहीहंडीचा कार्यक्रम असेल किंवा कीर्तन महोत्सव असेल, हळदी कुंकाचे कार्यक्रम असतील, ह्या लोकांना जे उपयोगी करता येईल की त्या कार्यक्रम मी मागं सायकल वाटपचा देखील त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता. म्हणजे जे लोकांना मला वाटलं की माझ्या भागातल्या महापालिकेच्या सर्व गरीब महिलांना त्या ठिकाणी मी दर दिवाळीला चांगल्या पद्धतीचं गिफ्ट देण्याचा देखील मी त्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो. मी एवढंच तुम्हाला सांगेल की महाकाल राजाचं गेल्याच महिन्यात त्या ठिकाणी आपण सर्वजण पाहिलं असेल की पूर्ण एक रेल्वे 2,500 महिलांची रेल्वे महाकाल राजाला ह्या भागातील माझ्या बहिणींना घेऊन मी त्या ठिकाणी महाकाल राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. माझ्या बहिणींनी मला महाकाल राजाच्या मंदिरामध्ये, महाकाल राजाच्या प्रांगणात त्या ठिकाणी अतिशय शपथ घेऊन मला त्या ठिकाणी विश्वासानं सांगितलेलं आहे, दादा तुम्ही आमच्यासाठी जे केलेलं आहे त्याची पावती आम्ही तुम्हाला 16 जानेवारीला देणार आहे. आणि खरं तर मी 16 जानेवारीला त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला त्याचा विजयाचा गुलाल त्या ठिकाणी आम्ही 16 जानेवारीला देणार आहोत. पण विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आम्ही गेल्या 16 डिसेंबरला, आत्ताच 16 डिसेंबरला आम्ही सगळ्यांनी महाकाल राजाचं दर्शन 2,500 महिला, माझ्या माता भगिनी, माझ्या बहिणी यांना घेऊन मी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं माझ्या मनात विजयाच्या बाबतीत बिलकुल देखील शंका नाही. अनेक कामं मी या ठिकाणी केलेली आहेत. भविष्याच्या काळात लोकांनी माझ्यावरती चांगल्या पद्धतीचा मी विकास करणार आहे हे व्हिजन त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलेलं आहे. म्हणून मला त्या ठिकाणी नक्कीच विजय माझा 16 तारखेला होईलच. पण माझ्या लाडक्या बहिणी
ज्या महाकाल राजाचं दर्शन घेऊन त्यांनी महाकाल राजाला सांगडं घातलेलं आहे की माझा भाऊ अतुल तरवडे हा नक्कीच त्या ठिकाणी 16 तारखेला विजयाचा गुलाल त्या ठिकाणी उधळेल, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या निमित्तानं आपण या ठिकाणी माझी बाईट घेतली त्याबद्दल देखील धन्यवाद. आणि उद्या सकाळी एक मिनिट, काही महत्त्वाचा प्रश्नसुद्धा उरलेला आहे. तुम्ही आता माता भगिनींचा उल्लेख केला. सध्या तुम्ही महाराष्ट्रात परिस्थिती पाहताय, त्यात पुण्यातही काही घटना घडलेल्या आहेत. त्या घटना तुम्ही बघितल्यानंतर जसे माता भगिनी तुमच्यासाठी महाकाल राजाकडे साकडं घातलेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही न्यायव्यवस्थेमध्ये असं कुठलं साकडं घालणार आहे जेणेकरून इथल्या सगळ्या माता भगिनी तुमच्या सुरक्षित राहतील, त्यांच्या वाट्याला जे प्रॉब्लेम्स येतात ते येणार नाहीत? नक्कीच माझ्या प्रभागातील माझ्या माता भगिनींसाठी ज्या पद्धतीने त्यांनी मला विजयाचा गुलालाचा मला 16 जानेवारीचा शब्द दिलेला आहे, तशाच पद्धतीनं मी महाकाल राजाच्या मंदिरामध्ये मी माझ्या 2500 बहिणींना त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे की आपल्या भागाचा विकास तर मी चांगला करेनच, पण तुमच्यासाठी मला जे काही चांगल्या योजना महापालिकेच्या माध्यमातून माझ्या लाडक्या बहिणींसाठी मला आणता येणार आहेत, त्याच्यावर देखील मी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करायचा प्रयत्न तर करणारच आहे. पण मी त्यांना महाकाल राजाच्या मंदिरामध्ये महाकाल राजाचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी मी त्यांना दिलेला आहे. अगदीच एक शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या नावापुढे कायम जनसेवक लागलेलं असतं. निवडणूक लागलेली आहे, तुम्हाला तिकीट मिळालेलं आहे, ते जनसेवकपासून नगरसेवकपर्यंत एक प्रवास तुम्हाला आता करायचा आहे. तोही अगदी शेवट म्हणजे 15 दिवसांचा टप्पा उरलेला आहे. मग नगरसेवक झाल्यानंतर ते जनसेवक कायम राहील का नावापुढे? नक्कीच त्या ठिकाणी माझ्या नावाच्या पुढं आजपर्यंत या जनतेनं ह्या लोकांची सेवा करण्यासाठी जनसेवक म्हणून नाव लावलेलं आहे. पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगेल की मी जनसेवकच भविष्याच्या पुढल्या 16 तारखेला जरी मी नगरसेवक झालो तरी मी जनसेवक हा शब्द कधीही काढणार नाही. आणि लोकांनी मला नगरसेवक म्हणण्यापेक्षा मला जनसेवक लोकांनी मला म्हणावं, हा इतका मला आनंद होईल की नगरसेवक म्हणण्यापेक्षा मला ह्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळते आहे. ह्या महापालिकेच्या माध्यमातून जी काय ह्या भागाचा रखडलेला विकास आहे, ह्या भागातल्या प्रभाग क्रमांक 41मध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी लोकांनी मला जनसेवक म्हणूनच स्वीकारावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. नगरसेवक जरी मी झालो तरी देखील मी लोकांना सांगणार आहे की मी तुमचा जनसेवकच असणार आहे. त्याबद्दल आणि मी मनात बिलकुलही शंका आणू नये. खूप खूप धन्यवाद. इतक्या महत्त्वाच्या क्षणी गडबडीच्या वेळेला तुम्ही वेळ काढलात आणि आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल. नेमकं या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये होतं काय, जो पक्ष देशात अख्ख्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये अग्रस्थानी आहे, तो या प्रभागामध्ये राहतो काय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरतं. आणि शेवटचा मुद्दा जसा होता जनसेवक नगरसेवक होतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरतं. हे सर तुम्हाला पाहायचं असेल, निवडणुकीच्या रणधुमाळीची रोजच्या रोज अपडेट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.